नागपुरात विधान भवन परिसरात जाऊया, तिथे आमदार रोहित पवार बोलतात। आपल्या लोकांचं मराठी माणसाचं मन मोठं आहे म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो। याच्यात जर इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल जर काय बोलले तर कधी कधी सळसळतं रक्त थोडंसं ते आम्हालाही चीड येते, पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं। सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी आणि मला लोकांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचंय, मारामारी करून चालणार नाही, पण हे जे बाहेरून इथे येऊन मस्ती करतात त्यांनी सुद्धा कुठेतरी डोक्यात ठेवलं पाहिजे। दिल्लीपर्यंत मराठी माणसं ही गेली होती आणि ते कधीही जाऊ शकतात, त्यामुळे कंट्रोलमध्ये राहावं। मार्कडवाडी प्रकरण एक नरेटिव्ह फॅक्टरी आहे असं फडणवीस म्हणतात। आता हे बघा, लोकसभेच्या काळामध्ये केंद्रातल्या भाजपच्या प्रमुख लोकांकडनं 550 कोटी रुपये हे सोशल मीडियासाठी भाजपने तिथं पाठवले होते। हे आम्ही बोलत नाही, त्यांचेच प्रमुख सोशल मीडियाचे कार्यकर्ते भाजपचे बोलतात। आता 550 कोटी जर तिथं सोशल मीडियासाठी वरून पाठवले असतील आणि इथं चर्चा होत असेल तर फेक नरेटिव्ह हा आम्ही नाही, त्यांनी करण्याचा तिथं प्रयत्न केला। आणि विधानसभेला जर तुम्ही बघितलं, जे सोशल फॅब्रिक आहे आपल्या या महाराष्ट्राचं तेच कुठेतरी डिस्टर्ब फक्त सत्तेत येण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षाने तिथं केलेलं आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये आमचं सामाजिक कार्यकर्त्यांचं हेच काम आहे, लोकांचं सुद्धा हे जे समाजामध्ये वाद निर्माण केलेला आहे तो कुठेतरी मिटवावा लागेल आणि परत एकदा संतांचा महाराष्ट्र तसंच आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये ज्याचा समता बंधुभाव हे महत्वाचं आहे, हे कुठेतरी परत एकदा ते वातावरण करण्याची जरूरत आहे आणि परत एकदा आपल्याला विकासाच्या बाबतीत बोलायची जरूरत आहे। आता तुम्ही जर बघितलं तर आता 2029 ची त्यांची तयारी सुरू झालेली आहे। हिंदू राष्ट्र या नावाखाली म्हणजे आपण घर चांगलं असावं, चांगली गाडी असावी, मुलं चांगली शिकावेत, मोठी व्हावीत, ह्याच्यावर चर्चा न करता आपण वेगळ्याच दिशेने महाराष्ट्र तिथं चाललाय। त्यामुळे ह्या गोष्टी महाराष्ट्राच्या हिताच्या नाही, या बाबतीत नक्कीच लोकांनी विचार केला पाहिजे। रोहित दादा, तिन्ही पक्षाचं तुमच्या एकमत झालं नाहीये का? विरोधी पक्ष नेत्यांसाठी तुम्ही कुठलाच अर्ज केला नाही, काय नेमकं झालं? नाही, थोडे आकडेवारीचे प्लस मायनस तिथं आहे, आमच्याबद्दल तुम्ही विचार करता।